हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वसमत शहरावर महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष विराजमान होणार अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे। वसमतमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या शक्ती प्रदर्शनानंतर नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे नेते याबद्दल काय म्हणालेत पाहूयात। पहिली प्रतिक्रिया, महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष वसमत शहरावर विराजमान होणार। महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीची आम्ही जवळपास 4-5 दिवसापूर्वीच आमचं सर्व फायनल झालं। जागा वाटपामध्ये कुठेही आमचा तंटा झालेला नाही, कुठेही कोणता वाद झालेला नाही। सगळं हसत खेळत आमची महाविकास आघाडी झालेली आहे। त्यामुळं आमच्या सर्व एकतेमुळं आणि आमच्या या सर्व शहरामध्ये असलेली ताकद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस या 3 पक्षाची ताकद या शहरामध्ये एकवटून या शहरावर येत्या 2 तारखेला भरपूर मतदान होऊन 3 तारखेच्या निकालामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक तर येणारच येणार, पण नगराध्यक्ष सुद्धा महाविकास आघाडीचाच या वसमत शहरावर बसेल याच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही। आता नेमका उमेदवारी आमचा अजेंडा निर्मळ आहे। आमचे सर्व उमेदवार निर्मळ चारित्र्याचे, स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि आमचा कारभार हा पारदर्शक कारभार राहणार आहे। कारण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस आता या युतीचं सरकार चाललं होतं, झाली युती म्हणाले, नाही झाली, आता शेवटी तुम्ही पाहिलंच काय झालं ते। पण आमच्या महाविकास आघाडीचं असं काहीही घडलेलं नाही। आमचे जिल्हा प्रमुख संदेशराव देशमुख, माजी नगराध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे सचिव हाफिज भाई, रियाज भाई माजी उपाध्यक्ष आणि आम्ही सर्व असे अयुब भाई पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोणत्याही प्रकारचा तंटा न करता, कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता, कोणत्याही प्रकारची गटबाजी न करता आम्ही एकमुखानं महाविकास आघाडी या ठिकाणी स्थापन केलेली आहे। आणि येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आमची सर्वांची एकतेची ताकद तर दिसणारच आहे आणि 3 तारखेला आमच्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसणारच आहे। इच्छुक नागरिक महाविकास आघाडीमध्ये आम्ही जास्त उत्सुक होऊच दिले नाही, कारण ज्यांना तिकीट द्यायचं त्यांना आम्ही स्पष्टच सांगितलं, कोणत्याही प्रकारचं झाकून ठेवलं नाही, कोणत्याही प्रकारची त्यांच्यात उत्सुकता ठेवली नाही। त्यामुळे नाराजी व्हायचे कुठं प्रश्नच येऊ दिला नाही। उमेदवार जे आहे ते कोणते? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, 10 काँग्रेस आणि 10 राष्ट्रवादी शरद पवार गट। ही विचाराची आघाडी आहे, हे अभद्र आघाडी नाही। तुम्हाला माहीत आहे की अभद्र आघाडी कोणाची झाली आणि विचाराची आघाडी कोणाची झाली। आमची विचाराची आघाडी आहे। दलित, फुले, शाहू आंबेडकर संविधानाला घेऊन गरीब जनतेला शहरामध्ये विकास, अतिक्रमण, शहराची मार्गदिशा ठरवण्यासाठी ही आघाडी झाली आहे। आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे, उभाटा गटाचे आणि तुतारीचे सक्षम आहे। येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडीचा अध्यक्ष बसेल, दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वात ही आघाडी झाली आणि विजय निश्चित आमचा होईल, हे आम्हाला पूर्ण वसमत शहराच्या जनतेवर, मायबापावर आम्हाला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे आणि आता लढायचं आणि जिंकायचं हे असं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे। या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढायचे, सर्वसामान्याच्यासाठी लढायचे आणि ही आघाडी प्रचंड बहुमताने 3ही जागी आम्ही जिंकणार आहोत। निश्चितच तुम्ही पाहत असाल की आम्ही आघाडी झाल्याच्यानंतर त्या लोकांच्या झोपा उडाल्या, त्याची गुत्तेदारी बंद व्हायची वेळ आलेली आहे आणि गुत्तेदारी जी पद्धत ही बंद करण्यासाठीच या ठिकाणी आम्ही आघाडी केली। सुशासन आणि आपलं वसमत शहराचा विकास या बाबतीतच आम्ही लढणार आहोत, या विषयावरच आम्ही लढणार आहोत। निश्चितच या वसमत शहराचा सर्वांगीण विकास आपल्या जयप्रकाश दांडेगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत।
तुम्ही शिवसेनेचा आम्ही आग्रही मागणी करत होतो, पण वाटाघाटीमध्ये ही जागा या ठिकाणी काँग्रेसला सुटलेली आहे आणि निश्चितच आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. आम्ही हिंगोलीची जागा घेतली, त्याच्यामुळं ही जागा काँग्रेसला सुटली आणि निश्चितच आम्ही महाविकास आघाडी म्हणून खरं तर आम्ही सगळेच नगराध्यक्ष या शहराचे होणार आहोत. त्याच्यामुळं असं काही आमच्यात मतभेद नाहीत, मनभेदसुद्धा नाहीत. आम्ही तुम्ही पाहत असाल की इथं मोठ्या हिमतीनं आपल्या पत्रकार बांधवाच्या समोर गेलो, कारण ते महायुतीचे तुमचे हाल पाहिले असतील तुम्ही काय आहे ते. कोणता काळू बाळू कोण उभं राहणार हे अजून त्या इथं ठरलेलं नाही. रात्री मला एका कार्यकर्त्याला सांगितलं की कोणत्या तरी चौकात एकावर घाणघाण शिव्यासुद्धा देत होते, अशी त्या ठिकाणी विषय आहे. आणि आमची तुम्ही एका मनानं एका दिलानं या ठिकाणी आघाडी तयार झाली आणि निश्चितच वसमत नगरपालिकेवर आम्ही आमची महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार. काशी दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस पण नेते अब्दुल हफीज अब्दुल रहमानभाई, जिल्हा प्रमुख संदेशराव देशमुख, सुनील भाऊ काळे, अयूब भाई, आमचे रियाज भाई, असगर भाई यांच्या सगळ्यांच्या समजदारीपणामुळं महाविकास आघाडीमध्ये अगदी योग्य समन्वय होईल. सर्वच प्रभागामध्ये अगदी सुशिक्षित आणि सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे सगळे चांगल्या चारित्र्याचे उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत. वसमत शहराच्या विकासासाठी मग ते पाण्याचा प्रॉब्लेम असेल, स्वच्छता असेल, स्ट्रीट लाईट असेल किंवा लोकांना जे लागणारे कागदपत्र आहेत त्याच्या बाबतीत जो हेसाणपणा होतो त्या बाबतीत सर्वच बाबतीत आम्ही महाविकास आघाडीचे आमचे जेव्हा आमचे नगराध्यक्षसुद्धा यावेळेला महाविकास आघाडीतच बसणार आहे. जसं त्यांनी सांगितले की फुले शाहू आंबेडकर विचारांच्या आणि संविधानावर विश्वास ठेवणारे सगळेच लोक आमच्या बाजूनं आहेत आणि यंदा आम्हाला निश्चित घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. महाविकास आघाडी करून सर्व 15 प्रभागमध्ये 30 जागेवर आम्ही नगराध्यक्षासाठी आम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस तिन्ही पक्षाकडून आम्ही सुरुवातीपासून आघाडी केली. आता सर्व जातीचे, सर्व धर्माचे गोरगरीब उमेदवार आम्ही जनतेसमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही असं नाही विचारलं की तुझ्याकडे पैसे किती आहे तुला उमेदवारी देताना, आम्ही ते नाही बघितलेले. कार्यकर्ता आहे, तळागाळाचं काम करते, गोरगरीब जनतेचं काम करते, असे लोकांना आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सर्व उमेदवार आपल्यासमोर जाहीर होतील आणि नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवार आम्ही महाविकास आघाडी करून देणार आहे. आणि आमचे माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर हे समन्वयक आहे जिल्ह्याचे, ते आम्ही सगळे बसून उमेदवारी आम्ही तुम्हाला जाहीर होईल की नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आहे, नगरसेवक कोण आहे. लवकरच आपल्यासमोर पुढची पत्रकार परिषदेमध्ये येतील, दांडेगावकर साहेब हे सगळे जाहीर करतील आणि त्याच्यानंतर आमचा प्रचार सुरू होणार आहे. आणि तुम्ही पाहिला असाल की वसमत शहरामध्ये काय अवस्था झालेली आहे. मागचे 9 वर्षामध्ये, 4 वर्ष नाही, 9 वर्षामध्ये सत्ता कोणाच्या हातात होती. वर्षाच्या काळामध्ये सत्ता कोणाच्या हातात होती. कचऱ्याचे ढिगाळ जागोजागी लागलेले आहेत. लाईट सर्व बंद आहे. पाणी 10-12 दिवसाला या शहराला पुरवठा होतो. कोणतंही कागदपत्र काढायचे असेल तर तिथे टेबल फिक्स आहे. माल दिल्याशिवाय कुणाला बांधकाम परवानगी नाही, कोणतंही प्रमाणपत्र भेटत नाही. हे सगळे जनतेला माहीत आहे. आणि जनता आता तुम्ही ठरवायची, जनतेने ठरवायची की आता कोणाकडे नगरपालिका द्यायची आणि या शहराला कसा विकास करता येईल आपण ठरवतो. आपण राजीनामा माझा फेटाळला, स्वीकारला. फेसबुक पेजवर तो जे आजही राजीनामा याच्यासाठी गेला की वसमत शहरामध्ये जे गंदगी झालेली ते साफ करण्यासाठी मी इथे वेळ देणार आहे. आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये विकास आघाडीचा उमेदवार राहील आणि महाविकास आघाडी करून आम्ही जनतेसमोर महाविकास आघाडीतून तुम्ही चर्चेत येतात. 3 भरू द्या, ते गाड्या ठरवितील कोण नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे आणि कोण नगरसेवक ठेवायचे ते आमचे समन्वयक आहे. माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर हे निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न आहे आमचा. जिल्हा देशमुख आपले हे बी आलेले हे शेवटचा ते आम्ही विड्रॉल करून घेऊ. कोणाचा नाही राहिला भाऊ तयार करायचे. हो, त्याला अशा अडचणी येऊ नये म्हणून आम्ही 2-3-4 फॉर्म जास्त ठेवले. काय महायुती का नाही? सध्या महायुतीचं चित्र वेगळं दिसतं, याकडे कसं बघता? त्याच्यामुळे आणि सगळे पैसेवाले एका बाजून झाल्यामुळे ते कसे वाटून घ्यायचे त्यांना ते कळलं.
प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।